झालं माझं सुट्टी आता झालं. मी निघालो आता घराकडं. आता आपल्या घराकडं रूमवर जायचे, भाडे घ्यायचं, फर्स्ट क्लास उचलत जायचं एखादी छोटक मोठक पुन्हा स्टेशन वगैरे. आता इकडं कुठं विमाननगर साईडला येऊन थांबलो आहे आता. बघलो बंगले कसे झालं. आता सुट्टी आपलं आज सण आहे. सण आहे पण सणासारखं काय वाटणार गेल्यावर काय कसं वाटणार आपण जरा कसं सणा दिवशी सणासारखं जरा अगोदर कसं होतं झोके खेळणे. आता झोके नाही काय नाही, हाताला मेहंदी नाही काय नाही. कुठलं सणासारखं वाटणार आहे की का नाही की. भाडं आणलो 260 रुपयाचं, झालं 250 रुपये घेतलो आणि मोकळं झालं. आता आज जरा लवकर झालं सणासुदीचं, नंतर लय वेळ लागते बरं का आपणाला. म्हणजे रात्री आता मी ठरवलं जास्त वेळ करायचा नाही. आपला धंदा झाला की नेट घरी जायचं. शरीराला आराम देणं गरजेचं आहे बरं का. खरं सांगतो, शरीराला आराम देणं गरजेचं आहे. आपला धंदा झाले की जास्त वचवच करायचं नाही, नेट घरी जायचं. आता CNG भरणे, नेऊन लावणे. आता इथून पुन्हा स्टेशन वगैरे हळूहळू एक 100-150 100-150 हो का पडला बघा. येरवाडा 7 रुपये येरवाडा. जरा ब्लॉक चालू आहे ना, तर उचलून घेऊन गेला असतो. आपले छोटे मोठे जे भेटेल ते उचलून जायचं तिकडे. जास्त वेळ थांबायचं नाही. सकाळपासून मी दम खालो नाही, दम. नुसतं पळण्यामध्येच माहिती का बिल्डिंग आहे तो. आज डेंजर बिल्डिंग बघितलं का. अरे असं वाटतं की माहिती नाही ह्यांच्यातले एक रोज एक बिल्डिंग उभा करायचं. रोज पैसा कुठं ठेवतात तर काय कळलं ना मला. मी तर म्हणतो एखादी करोड रुपये आपल्या पदरात टाकावं खरं तर. बरोबर आहे का. पण जाऊ दे, आज मी खुश झालो. आपलं धंदा झालेला, आपलं टार्गेट पूर्ण झालेलं आहे. आपलं काय लय मोठं टार्गेट नसते, छोटंसं टार्गेट असते बरं का. छोटंसं टार्गेट पूर्ण करणे, नेट घरी जाणे. छोटासा म्हणजे छोटासा, तेवढा छोटासा पण आणि तेवढा मोठा पण नाही. आपण लय बी लालची व्हायचं नाही. शरीराकडे आराम देणं गरजेचं आहे, शरीराकडे लक्ष देणं गरजेचं आहे. शरीर मजबूत आहे तर आपण 1-2 वर्ष नाही, 50-60 वर्ष, अजून येणारे पुढचे 50-60 वर्षे मेहनत करण्यासारखं राहू. ठीक आहे. एकदमच मोठा धोंडा उचलायला गेलो, कमरात पिचकायला तर अवघड होतं. त्याच्यामुळं टोपल्यानं भूंदचे घागर भरतं म्हटल्यासारखं काम आहे. बराबर का. तसंच करायचं. अभी घर पे बोल के आया था मैं कि दोपहर तक घर पे आऊँगा, लेकिन प्रॉब्लम ऐसा हो गया कि धंधा की वजह से ना थोड़ा रुकना पड़ा मेरे को. बोला जाएंगे, जाके क्या उखाड़ेंगे, अभी जाके खाना ही तो. अभी मैंने सुबह से कुछ नहीं खाया, मतलब सकाल से कुछ नहीं खाया, 1-2 प्रैक्टिस खाया. अब जाऊंगा सीधा घर पे जाऊंगा, खाना खाऊंगा क्योंकि पूरनपोली है आज. पूरनपोली खाऊंगा दबा के, कोई टेंशन नहीं है. ठीक है जी. अभी कोई मेरे को अपने रूम साइड का भाड़ा मिलेगा ना, मैं दिल खुश हो जाएगा मेरा. कसम से बोलो, दिल खुश हो जाएगा मेरा. मिला था मेरे को एक 400 रुपये का भाड़ा था, माँ कसम. तो अभी तक मैं घर पे रहता हूँ, वो भाड़ा मेरे को मिल जाता ना तो अभी तक मैं घर पे रह जाता जी, घर पे. सच में बोल रहा हूँ. तो ये क्या है, बड़े भाड़े अपने को बहुत मुश्किल से मिलते हैं, इसलिए थोड़ा दिक्कत होता है. इसलिए अपना टारगेट नहीं हो पाता है उतना. ठीक है जी. अभी काफ़ी सारे लोग टारगेट करते, किसी का 3,500 का टारगेट रहता है, किसी का 3,000, किसी का 4,000, ऐसा टारगेट रहता है. लेकिन उतना दूर तक अपन नहीं जा सकते. अब क्या ही बोलूं, बड़े भाड़े अपने को मिलते ही नहीं, तो कहाँ से जाएंगे अपन, नहीं जा पाएंगे. तर चला मित्रांनो, आता जास्त वेळ मला बसायला जमत नाही. छोटक मोठक आपले मला आता, मी खरं सांगतो तर सकाळीच व्हिडिओ टाकावं म्हणतो मी यूट्यूबला, खरं सांगतो. पण मला वेळच भेटत नाही. एक दिवस अगोदर बनवून ठेवावं, पण नेमकं काय कशाचा व्हिडिओ बनवावं, रोज काय बोलावं, ठेवा असं काय ना काय बोलावं लागते. ते ऐकणाऱ्याला बरं वाटतं हे मला कळतं आहे, पण नाविलाज आहे. आणि आपणाला व्हिडिओ टाकल्याशिवाय जमत नाही. असं आहे, व्हिडिओ टाक, व्ह्यूज येईल तेव्हा येईल, लाईक येईल तेव्हा येईल, आपले सबस्क्रायबर वाढेल तेव्हा वाढतील. काय विषय नाही, त्याचा काय विषय नाही. असं जरा ब्लॉग म्हणजे नाही एकाच ठिकाणी बसून बनवायचं म्हटलं का काय तर महत्त्वाचं सांगणं असलं तरच लोक ऐकतात, नाहीतर कशाला ऐकत नाही. असं इकडं तिकडं हो का हिंडत हो का हे बघा ते बघा, जरा बघतील इंटरेस्टनं, नाहीतर काय बघणार, नाही बघणार, असा विषय. तर ठीक आहे मित्रांनो,
लक्ष राहू द्या जरा गरीबाकडं. मी चालतो आता हळूहळू आपल्या घराकडले भाडे उचलत जातो. इकडं तिकडं आता पळणार नाही. झालं आपलं टार्गेट. आपलं आता घराकडले भाडे उचलत जायचं काय विषय नाही. अजून एक 300-400 करणे आणि त्या पैशानं CNG भरणे नेऊन लावणे. ओके, तर ठीक आहे मित्रांनो, लाईक करा, सबस्क्राईब करा. टाटा, बाय बाय.